नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलेच आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये पदव्युत्तर व 12वी पास या दोन कॅटेगरीमध्ये ऑनलाईन फॉर्म मागवण्यात येत आहे. त्या संदर्भातील म्हणजे आज आपण 12वी पास या शैक्षणिक अर्हतेवर आधारित किती पोस्ट आहेत, पगार किती आहे, वयोमर्यादा काय आहे व फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजेल व फॉर्म भरताना तुमच्या चुका होणार नाही. या भरतीमधून एकूण 11,558 जागांसाठी पदभरती निघाली आहे. त्यातील पदव्युत्तर साठी काही जागा आणि 12वी पास या शैक्षणिक अर्हतेसाठी 3,445 पदे भरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे 12वी उत्तीर्ण आहेत अशांसाठी ही चांगली संधी आहे. त्याचप्रमाणे 12वी पासवर आधारित TC या पदासाठी टायपिंगची आवश्यकता पण ती लागणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम भरती प्रक्रिया ही RRB म्हणजे रेल्वे भरती बोर्ड यांच्यातर्फे घेण्यात येणार आहे. NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. एकूण रिक्त पदे 11,558 असणार आहे. त्यामध्ये पदवीधर व 12वी पास 3,445 पदे असणार आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. आता फक्त 12वी पास या शैक्षणिक अर्हतेवर ही 4 पदे भरली जाणार आहे. यामध्ये पहिलं पद असणार आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट. एकूण रिक्त पदाची संख्या असणार आहे 361. यानंतर तिकीट क्लर्क या पदासाठी रिक्त पदे असणार आहेत. यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी 990 एवढी रिक्त पदे भरली जाणार आहेत. आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेन्स क्लर्क यांच्यासाठी एकूण रिक्त पदे 72 असणार आहेत. म्हणजे PC आणि ही वरची सर्व पदे 12वी पास या शैक्षणिक अर्हतेवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. यानंतर पाहूया यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे. तर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट साठी म्हणजे पदव्युत्तर साठी तर 18 ते 36 असणार आहे. त्याचप्रमाणे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच 12वी पास साठी 18 ते 33 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे ठरवून देण्यात आलेल्या OBC वर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची अधिक सूट दिली जाईल. तसेच SC आणि ST वर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची वयामध्ये सूट मिळणार आहे. पुढे पाहूया 12वी पास या पदासाठी ही पदे कोणती आहेत ती पाहिली, पण त्यासाठी एकूण पगार किती आहे हेही पाहूया. अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट यासाठी 21,700 दर महिना तुम्हाला पगार असणार आहे. यानंतर तिकीट क्लर्क या पदासाठी 19,900, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी 19,900 एवढं पेमेंट असणार आहे. यानंतर ट्रेन क्लर्क किंवा टेन्स क्लर्क यासाठी 19,900 प्रति महिना पगार असणार आहे. आता परीक्षेची फी किती असणार आहे या संदर्भात माहिती घेऊया. तर जनरल कॅटेगरीसाठी 500 रुपये शुल्क असणार आहे. त्यामध्ये PWD महिला, ट्रान्सजेंडर व माजी सैनिक व SC ST, त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समुदाय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवार यांच्यासारख्या आरक्षित श्रेणीसाठी फक्त 250 रुपये शुल्क असणार आहे. आणि हे शुल्क तुम्ही एक्झाम म्हणजे CBT-1 दिल्यानंतर तुम्हाला तुमची एक्झाम फीस परत मिळणार आहे. RRB मध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमची निवड प्रक्रिया खालील टप्प्यातून पूर्ण करण्यात येत असते. यामध्ये पहिला टप्पा असतो ऑनलाईन परीक्षेचा टप्पा. यामध्ये बहुपर्यायी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील. या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासक्रम यावर चर्चा केलेली आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहून
घेऊ शकता. CBT 1 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला CBT 2 साठी पात्र ठरवण्यात येते व त्या CBT 2 मध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा, त्याचबरोबर टायपिंग टेस्ट म्हणजे कौशल्य चाचणी व अभियोग्यता चाचणी म्हणजेच मौखिक मुलाखत या स्वरूपामध्ये CBT 2 मध्ये घेण्यात येते. यानंतरचा टप्पा असणार आहे कागदपत्राची पडताळणी. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही जी काही माहिती फॉर्म मध्ये भरलेली आहे तीच माहिती आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी कागदपत्र पडताळणी म्हणजे DV केल्या जाते व यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाते. या 5 टप्प्यातून तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुमचा जॉब हा लागलाच म्हणून समजा. यानंतर अर्जाच्या प्रक्रियेविषयी काही थोडक्यात इथे सांगण्यात आलेलं आहे की RRBच्या वेबसाईटला भेट द्यायची, अधिसूचना या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचायच्या. प्रथम RRBच्या साईटवर नोंदणी करायची व सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची, कागदपत्रे अपलोड करायचं, फी भरायची व फॉर्म सबमिट करायचा. अशा पद्धतीने इथे थोडक्यात माहिती सांगितलेली. या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. अशा पद्धतीने 12वी पास या शैक्षणिक अर्हतेवर आधारित आज आपण नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी यांच्या अंतर्गत येणारे 3445 पदे ही भरली जाणार आहेत. या संदर्भात आपण मराठीमधून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कोणी उमेदवार 12वी पास आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. सर्वांनी फॉर्म भरा व अभ्यास करा व काही अडचणी असाल तर खाली कमेंट करून विचारू शकता.